खरं तर तुमच्यामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असं मुख्यमंत्री पहिल्याच म्हणजे तो जो बाईट आहे त्या सुरुवातीला म्हणाले होते. मात्र ती काही मैत्रीपूर्ण लढत आता राहिलेली नाही आणि ज्या पद्धतीनं हे आरोप प्रत्यारोप चालले आहे तर ते एक वेगळ्याच वळणाला जातं आहे. आणि विशेष करून ज्या पत्रकार परिषदेत तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये कुठल्या तरी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जय जिनेंद्र जो विषय थेट तुमच्याशी जोडला गेला ती घोषणा दिली. काय सुचवायचं होतं, काय इशारा होता त्यांचा तुम्हाला? त्यांचं माझ्यावरती फार प्रेम दिसतंय, त्यामुळे त्यांना बोलू द्या. मी काय एक माझी पातळी सोडून जात नाही. मी वैयक्तिक पातळी बोलायला गेलं तर खूप काय माझ्याकडं, पण मला नाही बोलायचं, जाऊ द्या. मी आता विचार करतो की भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे. मी विचार करतो माझ्या पार्टीची काही ध्येय धोरणं आहेत. माझी पार्टी निवडणुकीला सामोरं जाताना विकासावर बोलते. माझी पार्टी निवडणुकीला सामोरं जाताना विचारावर बोलते, भविष्यावर बोलते. मी अशा गोष्टीकडे लक्ष देणंच नाही, गरजच नाही. लोकांना याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमची माझी काय तुमची आरोप प्रत्यारोप लढे आपण बाजूला लढू ना. मला असं वाटतं की तुम्ही एक बोट करता 4 बोटं तुमच्याकडे आहेत. आम्ही आलो का आणि माझं तर क्लिअर आहे हो, स्वच्छ ठेवलं आहे समोर सगळ्यांच्या, स्वच्छ ठेवलं आहे. जे काय बोलायचे त्यांना हेतू मला माहिती आहे, स्वच्छ ठेवलं आहे ना. तुम्ही ठेवूच्या हिंमत आहे का स्वच्छ ठेवायची? पुस्तक समोर ठेवा, बघू. नाही ना. म्हणून मला असं वाटतं की विचार करून, नेता मोठा आहे, सिनियर आहे, बोलताना विचार करून बोललं पाहिजे असं माझं त्यांना विनंती राहील.